हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण नारळी भात करणार आहोत. आणि हा जो नारळी भात आहे हा एवढा छान लागतो ना. तर आज आपण ना थोड्या वेगळ्या अशा पद्धतीने नारळी भात करणार आहोत. आणि न खाणारे सुद्धा हा नारळी भात आवडीने खातील. मग चला रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया आपण. आज आपण नारळी भात करणार आहोत. नारळी भात करण्यासाठी मी इथे बासमती राईस घेतलेला आहे. हा बासमती राईस आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि हा राईस बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. झाकण ठेवून आपण अर्धा तास हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. याने काय होतं माहिती आहे का, हा जो राईस आहे तो छान मस्त शिजतो आणि मोकळा होतो. तर पहा, आता इथे मी नारळी भात करण्यासाठी बासमती राईस वापरलेला आहे. जर तुमच्याकडे बासमती राईस असेल तर वापरा, नसेल तर तुम्ही स्किप करा. आणि आपल्या घरामध्ये जेही तांदूळ असतात त्या तांदळापासून तुम्ही हा नारळी भात बनवू शकतात. आता पहा, मी इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे. ड्रायफ्रूटमध्ये मी इथे किसमिस, काजू, बदाम, खोबराचा आडवा कट करून घेतलेला आहे. तर आणि ड्रायफ्रूटमध्ये मी किवी, स्ट्रॉबेरी आणि मँगो स्लाईस हे सुद्धा कट करून घेतलेलं आहे. तर बघा, नारळी भात करण्यासाठी काजू, बदाम, खोबरा आणि किसमिस याचाच वापर केला जातो. आता माझ्याकडे आहे ड्रायफ्रूट म्हणून मी ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे. जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ॲड करा, नसतील तर तुम्ही स्किप करा. आता इथे 1 वाटी भरून मी इथे खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी भरून मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. आता पहा, नारळी भात करण्यासाठी ओला नारळ लागतो. ओला नारळ आपण फोडतो आणि फोडून तो किसून घेतो. आता माझ्याकडे ओला नारळ नाही आहे म्हणून मी काय केलेलं आहे, जे खोबरा होता तो खोबरा मी किसून घेतलेला आहे आणि 1 वाटी भरून मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तर मग चला आता आपण जे ड्रायफ्रूट आहे ते आपण फ्राय करून घेऊया. तर मी इथे पॅनमध्ये 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. तूप असं गरम झालं ना की गॅस ना बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी पॅनमध्ये काजू बदाम ॲड केलेले आहेत. तर पहा, हलका असा ब्राऊन कलर आला ना की लगेचच आपल्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर मी काजू बदाम फ्राय करून घेतले. त्यानंतर मी किसमिस पण छान मस्त मी फ्राय करून घेतले. त्यानंतर आपल्याला खोबरा फ्राय करून घ्यायचा आहे. तर पहा, खोबरा आपल्याला हलका असा ब्राऊनच फ्राय करून घ्यायचा आहे. कारण आपण ना हा खोबरा जास्त असा भाजला किंवा जास्त तळला वगैरे ना तर तो हलका ना कडू लागतो. तर आपल्याला तसं काही करायचं नाही. आपल्याला फक्त हलका असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आहे किंवा फ्राय करायचा आहे आणि लगेच तो खोबरा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर मी इथे 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे. आता इथे आपण साखरेचा पाक करणार आहोत. तर पहा, साखरेचा पाक करण्यासाठी मी इथे 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे. तर एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर इथे मी 1 वाटी भरून साखर, त्यानुसार 1 वाटी भरून पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसमध्ये छान मस्त आपल्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात की पाकाला छान मस्त उकळी आलेली आहे आणि इथे आपलं हे जे पाक आहे ते पाक आपलं तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि हे पाक आपण थोडं साईडला ठेवून देऊया, म्हणजे हे पाक थोडं थंड होईल. तर आणि आता पहा, मी ना इथे दूध पावडरपासून ना मावा तयार करणार आहे आणि त्या माव्यापासून ना अगदी गोल छोटे छोटे पेढे करणार आहे. आता ना हे ऑप्शनल आहे, पण मी आहे ना असं ते नारळी भात खूप छान दिसावा म्हणून त्यासाठी मी ना हे मिल्क पावडरपासून ना छोटे छोटे असे पेढे करणार आहे.
तर पहा इथे मी 1 वाटी भरून दूध पावडर घेतलेली आहे. तर इथे साधारणपणे आपल्याला फक्त 3 चमचेच दूध ॲड करायचं आहे, जास्त दूध ॲड नाही करायचं. आणि आपण जे दूध वापरतो ते रूम टेम्परेचरमधलं असलं पाहिजे, थंड आणि रूम टेम्परेचरमधलं. आता आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. तर पहा, दूध ना अगदी कमी वापरा, 2 किंवा 3च चमचे दूध वापरा. तर तुम्ही पाहू शकतात आपला इथे मावा मस्त असा तयार झालेला आहे. आता ना मी इथे तूप मेल्ट करून घेतलेलं आहे. तर तूप ना आपण याच्यामध्ये थोडं ॲड करूया. आणि मी हाताला सुद्धा ना असा हात तूप लावून घेतलेला आहे. आता आपण काय करूया, हा जो मावा आहे ना छान मस्त असा मळून घेऊया. आणि मळून झाल्यानंतर याचे ना असे छोटे छोटे असे गोल छोटे छोटे असे तुकडे हे करून आपण याचे त्याला छान मस्त असा गोल आकार देऊया. आणि पहा, असं ना थोडंसं मावा हातावरती घेतला ना की काय करायचं आपल्याला, की ना हा मावा ना हातावरती ना पूर्ण असं आहे ना मळून घ्यायचा आहे. आणि मळून घेतला ना की छान मस्त त्याला तुम्हाला हवं तसं तुम्ही आकार देऊ शकतात. आणि तुम्ही पाहू शकतात मिल्क पावडरपासून मी असे याचे ना छोटे छोटे असे पेढे तयार करून घेतलेले आहेत. आता पहा, नारळी भात खाताना असं काही मावा टाईप वगैरे काय असेल ना तर ते खायला खूप छान वाटतं. म्हणजे ते दाताखाली आल्यानंतर ते खायला खूप छान वाटतं. आणि पहा, इथे मी थोडासा मावा साईडला काढून ठेवलेला आहे, तो आपण नंतर वापरणार आहोत. आता पहा, हे जे मिल्क पावडरपासून मी जे पेढे केलेले आहेत तर ते ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करा, नसतील तुम्ही स्किप करू शकतात. आता पहा, मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पाणी म्हणजे अर्धं पातेलं भरून मी पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेलदोडे ॲड करायचे आहेत. तर इथे मी 3 वेलदोडे ॲड केलेले आहेत. त्यानंतर इथे आपण कलर वापरूया. तर इथे मी येल्लो कलर वापरलेला आहे. आता पहा, पाण्याला छान मस्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता पाण्याला छान मस्त उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आणि आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण जे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते तांदूळ आपण आता याच्यामध्ये ॲड करूया. अच्छा, आणि ना नारळी भात करताना तुम्ही ना बासमती राईस नक्कीच यूज करा. कारण या बासमती राईसमुळे ना हा नारळी भात आहे ना खूप छान लागतो. तर पहा, मी याच्यामध्ये हा तांदूळ ॲड केलेला आहे. छान मस्त मिक्स करून घेऊया. आणि ना हा जो तांदूळ आहे बिर्याणी राईस बासमती राईस, तर हा आपल्याला फक्त 80% शिजवायचा आहे. म्हणजे फक्त आपण इथे 7 ते 8 मिनटं उकळी काढून घेणार आहोत. 7 ते 8 मिनटानंतर आपला गॅस बंद करायचा आहे. म्हणजे फक्त 80%च आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर पहा, इथे 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकतात आपला जो राईस आहे तो 80% शिजलेला आहे. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. तर मग चला आता नारळी भात करायला सुरुवात करूया. आता पहा, मी इथे एक कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये आपण तूप ॲड करूया. तर इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप छान मस्त मेल्ट झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला इथे वेलदोडे ॲड करायचे, म्हणजे वेलची ॲड करायची. इथे तुम्ही वेलची पूड पण ॲड करू शकता. इथे मी वेलदोडेच ॲड केलेले आहेत. ते छान मस्त आपण फ्राय करून घ्यायचे तेलावरती. त्यानंतर आपण जो साखरेचा पाक केला होता ना तो आपण याच्यामध्ये ॲड करूया. आता साखरेचा पाक ॲड केल्यानंतर ना त्याला ना छान मस्त अशी एक उकळी आणून द्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात की इथे ह्या पाकाला छान मस्त अशी उकळी आलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, आपण जो राईस स्टीम केला होता तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर तो राईस आपण याच्यामध्ये ॲड करूया. तर पहा, मी हा राईस या साखरेच्या पाकामध्ये मी ॲड केलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता पहा,
आपण जो खोबऱ्याचा किस घेतला होता 1 वाटी भरून, तो आता आपल्याला ॲड करायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला आता मिक्स करून घ्यायचा आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर पहा, मी थोडासा जो मावा साईडला ठेवला होता, तो मावा आपण इथे वरतून आपण ॲड करून घेऊया. तर पहा, हा जो मावा आहे, तर हा मावा आहे ना, हळूहळू जसजसं ना ह्या भाताला जशी जी वाफ सुटेल, त्या वाफेमध्ये ना हा मावा आहे ना छान मस्त मेल्ट होतो आणि त्या भातामध्ये मिक्स होतो आणि खाताना हा राईस एवढा छान लागतो ना. आणि जर तुम्हाला नसेल ना आवडत या राईसमध्ये मावा, तर तुम्ही स्किप करू शकता. आता मी झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून मी 5 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात. मंद गॅस बारीक ठेवायचा आहे. मंद गॅसवरती 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मावा छान मस्त हलका मेल्ट झालेला आहे. मी पुन्हा मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. तर पहा, आपल्याला अशा पद्धतीने 15 मिनटं हा जो राईस आहे तो मंद गॅसवरती असं शिजवून घ्यायचा आहे. तर पहा, साखरेचा पाक असतो तो पूर्ण काय झाला पाहिजे, सुकला पाहिजे किंवा आटला पाहिजे. म्हणून 15 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती हा जो राईस आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि या 15 मिनटामध्ये 5-5 मिनटांनी आपल्याला झाकण काढून हा राईस वरखाली करून घ्यायचा आहे. 15 मिनटं झालेले आहेत. तर पहा, मी काय केलेलं आहे, वरतून मी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. तूप ॲड करून झाकण ठेवलेलं आहे आणि भातामध्ये जीही काही गरम वाफ असेल ना, त्या गरम वाफेमध्ये तो जो तूप आहे तो छान मस्त मेल्ट झालेला आणि सगळीकडे पसरलेला आहे. तर पहा, इथे अशा पद्धतीने आपला नारळी भात तयार झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण हा नारळी भात ट्रान्सफर करून घेऊया आणि पहा, याच्यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. तर इथे मी आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते ड्रायफ्रूट आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि ना हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला काजू, बदाम, खोबरा, किसमिस जर तुम्हाला नारळी भातामध्ये आवडत असेल तुम्ही ॲड करू शकतात, नसते तुम्ही स्किप करू शकतात. आणि आपण पहा, जे दूध पावडरपासून जे छोटे छोटे पेढे करून घेतले होते ते मी अशा पद्धतीने साईडला छान मस्त डेकोरेट करून घेतलेला आहे. तर मी तुम्हाला एवढं सांगेल की नारळी भात आपण जो खातो, तर पहा, जेव्हा नारळी भात थंड होतो ना, तेव्हा तो ना खाताना ना घशाला ना अडकतो किंवा तो ना असा कोरडा वाटतो. जर तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडासा मावा वगैरे ॲड केला ना, तर तो छान मस्त ना असं मऊ होतो आणि खायलाही खूप छान लागतो. आणि हा नारळी भात खाताना जर असे माव्यापासून बनलेले जर पेढे जर आपल्याला खायला मिळतील, ड्रायफ्रूट खायला मिळतात आणि तर मग त्याच्यामुळे हा नारळी भात खूप छान लागतो आणि सगळेजण खूप छान मस्त असे आवडीने खातात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा नारळी भात नक्कीच बनवून पहा. चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो.